हरतालिका मातेची कथा। सूत सनकादी ऋषी तपस्वी आपल्या आश्रमात विराजमान झाले असता सर्व ऋषी सूत ऋषी प्रश्न करतायत, हे देवा, पतिव्रतेच्या मंगल मानल्या जाणाऱ्या सौभाग्याच्या व्रत कोणते? केले असता त्या योग्य जन्मजन्मांतर त्या पतिव्रतेला आपल्या परमप्रिय अशा पतीची सेवा मिळेल व सेवेने सौभाग्य प्राप्त होते। ते आम्हा सर्वांना श्रवण करण्याची इच्छा आहे। कृपा करून उत्तम कथा सांगावी। सुताने देवादिशी श्री शंकराचे स्मरण केले। त्याच वेळी तेथे आपले त्रिभुवन गमन करीत नारद मुनी त्याच्या मार्गाने कैलास पर्वतातून तेथे आले। त्यांचे सर्वांनी स्वागत व पूजा केली। तेव्हा त्यांना सर्वांनी याविषयी विचारले असता नारद म्हणाले, धन्य तुमचे भाग्य की आता ही कथा भगवान शंकराने पार्वती मातेला माझ्या समोर कथन केली। ती कथा अखंड सौभाग्य, वैभव व पतिव्रतेला महान स्थान प्राप्त करून देते अशी दिगंबराच्या सुमुखाने ऐकली। ही आता सूत सनकादी मुलांनी तुम्ही शांत चित्ताने ऐका। एके दिवशी पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीने शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगले व्रत कोणते? श्रम थोडे आणि पुष्कळ असं एखादं व्रत सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडेल हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, हे प्रिये, जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक अत्यंत उत्तम प्रतीचे व्रत मी तुला सांगतो। त्याने तू श्रवण कर। जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, देवात विष्णुश्रेष्ठ, नद्यात गंगाश्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे। तू माझ्या अत्यंत प्रिय असल्याने तुला त्या व्रताने माझे आसन मिळाले। ते व्रत तुला मी सांगतो। भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया हस्त नक्षत्रयुक्त असली म्हणजे त्या दिवशी हे व्रत केले की सर्व पापांपासून मनुष्य प्राणी मुक्त होतो। ही पूजा सर्व सुवासिनी तसे कुमारिकांनी सुद्धा करायची असते। पार्वती म्हणाली, हे महेश्वरा, सर्व व्रतामध्ये उत्तम असे हे व्रत मी कसे केले ते आता आपल्यापासून ऐकण्याची इच्छा आहे। उमाशंकर म्हणाले, या पृथ्वीवर हिमवान नावाचा एक अतिसुंदर असा पर्वत आहे। तसेच तो नाना प्रकारच्या पक्ष्यांनी युक्त असून अनेक प्रकारच्या मृगांनी चित्र विचित्रयुक्त आहे। अशा पर्वतावर मोठे कठीण तप तुझ्या लहानपणी केलेस। 64 वर्ष तू झाडांची पिकलेली पाने खाऊन राहिली। माघ महिन्यामध्ये उदकांत मग्न होऊन राहिली। वैशाखामध्ये पंचाग्न साधने केली। पावसाळ्यात मोदक सोडून उघड्यावर बसलीस। याप्रमाणे अनेक वर्ष गेली। तेव्हा तुझे वडील हिमाचल परम कष्टकारक असे ते तप पाहून अत्यंत चिंतामग्न झाले व त्यामुळे मोठे दुःखी झाले। आता आपली ही सुंदर कोमल कन्या कोणाला देऊ तुझी काळजी करू लागली। इतक्यात तेथे नारद मुनी आले। हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले। तेव्हा नारद म्हणाले, हे हिमराजा, मी आज येथे का आलो ते आता मी तुला सांगतो। मला येथे भगवान विष्णूंचे पाठविले आहे, कारण की योग्य पुरुषाला योग्य वस्तू द्यावी। तेव्हा स्त्रियात रत्नपूज जी तुझी कन्या आहे ती तू योग्य पुरुषालाच द्यावी। ब्रह्मा, विष्णू इत्यादी देवांमध्ये विष्णूसारखा कोणीच नाही। याकरिता तुझी ही सुंदर कन्या त्यांना द्यावी। त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठविले आहे, म्हणून मी इथे आलो आहे। हिमालयांना मोठा आनंद झाला। त्यांनी ही गोष्ट कबूल केली। नारद लगेच तेथून गुप्त झाले आणि शंखचक्रकादी विराजित असे भगवान विष्णूजवळ गेले आणि हात जोडून सांगू लागले, भगवान, मी तुमचे कार्य केले आहे। तुमचा विवाह ठरवून आलो आहे। विष्णूंशी संभाषण करून नारद तिथून मार्गस्थ झाले।
इकडे हिमाचल अत्यंत आनंदाने आपल्या मुलीला म्हणाला, मुली तुला विष्णूला द्यावी असा मी निर्णय घेतला आहे. हिमाचलाचे बोलणे ऐकून तू रागावली आणि अत्यंत दुःखित होऊन ती जमिनीवर अंग टाकून विलाप करू लागली. तेव्हा तुझी सखी म्हणाली, हे देवी, तू अशी दुःखी का झाली आहेस ते मला सांग. तुझ्या मनात जे इष्ट असेल ते मी तुला सांगून देईल, यात शंका बाळगू नको. पार्वती म्हणाली, सखी तू माझ्यावर फार प्रेम करतेस, तेव्हा माझ्या मनात काय आहे हे मी तुला सांगते. महेश्वराला माझा पती करावा असा माझा निश्चय आहे. माझ्या पित्याने माझे लग्न दुसरीकडे ठरविले आहे, म्हणून मी आता देहाचा त्याग करते. पार्वतीचे वचन ऐकल्यावर तिची सखी म्हणाली, तुझ्या पित्याला जे प्रदेश माहिती नाही त्या प्रदेशात आपण जाऊया. मग तुझ्या सखीने तिला खूप मोठ्या अरण्यामध्ये नेले. पण इकडे तुझा पिता हिमाचल सर्वत्र फिरून तुझा शोध करू लागला आणि मनात म्हणू लागला, माझी मुलगी कोणी नेली असावी बरे. देवांनी किंवा दानवांनी, किन्नरांनी नारदाजवळ मी तिला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. आता विष्णूला काय सांगावे. इकडे तुम्ही सखीसह घरातून ज्या निघाली ती जाता जाता मोठ्या घोर अरण्यात आलीस. तेथे तुला एक नदी दृष्टीस पडली. जवळ एक गुहा आठवली. त्या गुहेतून तुझ्या सखीसह त्या गुहेत जाऊन तू उपासना केलीस. तिथे तू तुझ्यासह माझे वाळूचे लिंग स्थापन केले. नंतर नाना प्रकारच्या पुष्प आणि फळांनी तू माझी पूजा केली. रात्री तू आपल्या सखीसह रात्रभर येथे गीत वाद्ययुक्त जागरण केलेस. नंतर मी तिथं आलो आणि तुला मनोवांछित वरदान मागण्याकरिता सांगितले. तेव्हा तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय माझी दुसरी इच्छा कोणती नाही. नंतर ती गोष्ट मी स्वीकारली आणि गुप्त झाली. दुसऱ्या दिवशी तू ती पूजा आपल्या सखीसह विसर्जन केले. नंतर तू आपल्या मैत्रिणीसह उपासना आरंभ केले. इतक्यात तुझे बाप तिथे आला. त्यांनी तुला रागावून या घोर अरण्यात येण्याचे कारण विचारले. मग तू सर्व हकीकत सांगितली. पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले. नंतर तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी त्यांनी चांगला मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केले. या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. यास हरतालिका व्रत असे म्हणतात. ओम नमः शिवाय. आरती श्री गणेशाची. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर कोटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित करा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो गोरा, रुंजुंती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ शोण वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वडपा हे सजना, संकष्टी पावावे निर्वांगी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. आरती श्री शंकराची. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विशिकंठ काळा त्रिनेत्री ज्वाला, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जल निर्मळ आहे जुळजुळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. कर्पूर गोरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सोनांच्या माळा,
विभूतीचे उतरण शिक्षण निळा केसा शंकर शोभे उमा वेल्हाळा जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू आरती ओवाळू पुष्कर पुरगौरा जय देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळहळ उठले तो असुर कोणी प्रसन्न केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू आरती ओवाळू पुष्कर पुरगौरा जय देव व्याघ्राम डंखनीवर सुंदर मदनारी पंचानन मोहन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासांतरी जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू आरती ओवाळू पुष्कर पुरगौरा जय देव आरती हरतालिके जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देव हर अर्धांगी वसशी जशी यज्ञ माने राशी तेथे अपमान पावशी यज्ञ कुंड गुप्त होशी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी कशी हिमंद्रीच्या पोरी कन्या होशी तू मोठी उग्र तपश्चर्या मोठ अंतरांशी उठी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी तप पंचांगणे साधने धूम्रपाने अधुवंदने केली बहु उपोषणे शंभू ग्रंथारकारणे जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी लीला दाखविशी सृष्टी हे व्रत करिशी लोकांसाठी पुन्हा हरिशी तुझटी मन रक्षावे संकटी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी काय वरुणतो गुण अल्पमती नारायण माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी कालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाही रूप तुझे प्रेमे अलंघीन आनंदे पूजे भावे ओवाळी पुणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियार्थ बुद्ध्यात्मना वा स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं चन्द्रं भजे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे